हिवाळ्याच्या थंडीत कुडकुडत मी निघालोय आजोबांसोबत जळवला देवाला नारळ फोडायचाय. घरातनं बाहेर जायचं तर गाडीची नखरं सुरू झालं. मालक जेवायला द्या. गाडीचं पोट भरलेलं. गाडी डायरेक्ट गावाला घेऊन आली. आजोबा चिडलेले. लेट खूप झालेला. आजोबांना घेतलं आणि चापोली मार्गे जळवला गेला. चापोलीचा पूल पार केला आणि नेवकणे गावात प्रवेश केला. हे आहे नेवकणे गावचं जानाई देवीचं मंदिर. नेवकणे पार केलं आणि जळवच्या रोडला आलो. पूर्ण घाट पार केला आणि जळवच्या खिंडीत प्रवेश केला. आजोबांना म्हटलं आजोबा स्माइल करा. आजोबा म्हणले फटका खाशील गप चल. फायनली जळव ज्योतिबाच्या मंदिरात आम्ही पोहोचलो. मंदिरापाशी 2 मुलं होती. त्यांना माझा अवतार बघून असं वाटलं की मी कोई मिल गयाचा जादूच आहे. मंदिरात गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तांदूळ अर्पण केले. देवासमोर जाऊन देवाचा आशीर्वाद घेतला आणि सोबत आणलेला नारळ देवाच्या मंदिरात फोडला. मंदिरातनं बाहेर आलो आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परत जाताना जळवच्या खिंडीत 2 मिनिट थांबलो. आजोबा मला म्हणले घरी जाताना शॉर्टकटनं जाऊया आणि माझ्या मित्राला पण भेटून येऊया. केरळमध्ये गेला आजोबा म्हणले तू इथंच थांब, मी गँग मेंबरला भेटून येतो. फायनली आजोबांचं काम झालेलं. आजोबा म्हणले चल शॉर्टकट आहे. मित्रांनो हा शॉर्टकट केरळ आणि खिवशी गावच्या मधोमध आहे. पूल पार करायचा आहे. गाडीचं सस्पेन्शन चेंज केलंय. म्हणलं चेक करू ऑफ रोडिंगला काय झालंय का. अर्धा प्रवास झालेला. आजोबांना घेऊन घरी आलो आणि डायरेक्ट जेवायलाच बस. ब्लॅक शर्टवाला पोऱ्या आपला भाव आहे. गावात आल्यावर कायम आपल्या सोबत असतो. गावातून प्रस्थान केलं आणि पाटणमध्ये दाखल झालो. आजची मोहीम पार करून घरी परत पोहोचलो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.